पैठण तालुक्यातील आपेगाव येथे पतीने दारूच्या नशेत पत्नीच्या डोक्यात लाकडी दांड्याने मार मारली आहे। या गंभीर घटनेमुळे पत्नी जखमी होती। त्यानंतर तिचा मृत्यू झाला। अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर तत्काळ गुन्हा दाखल करा, सगळे शेतकऱ्यांचे दावे मंजूर करा या मागणीसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने कन्नड तहसील कार्यालयासमोर सोमवारी अर्धनग्न आंदोलन करण्यात आले। अनेक मंडळात 10 ते 15 दिवस पावसाने खंड पडला, त्यामुळे पिके करपत असल्याने शेतकरी आता चिंतेत। शहरात 4.6 मिलीमीटर पावसाची नोंद चिकलठाणा विभागात झाली। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या वतीने 1 ते 2024 मध्ये घेण्यात आलेल्या पदव्युत्तर अभ्यासक्रमातील सर्व विषयांचे निकाल वेळेत जाहीर करण्यात आले। जालना शहरातील गणपती गल्ली आणि कपूर गल्लीतील सिमेंट रोड आणि भूमिगत नाली बांधकामाचा लोकार्पण सोहळा संपन्न झाला। माजी मंत्री अर्जुन खोतकर यांच्या हस्ते या कामाचे उद्घाटन झाले। शहरातील मियासाहेब दर्गा परिसरात रात्री 8:30 वाजेच्या सुमारास एका तरुणाचा संशयित माती पिळून धारदार हत्याराला भोसकून निर्घृण खून केल्याची धक्कादायक घटना शहरात घडली आहे। लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची 101 जयंती मोठ्या थाटात साजरी करण्यात येणार असून त्यासाठी जालन्यातील सर्वपक्षीय उत्सव समितीची बैठक पार पडली आहे। जालना शहरातील जवाहर बाग परिसरातील काळे चौकात सोमवारी दुपारी भर पावसात दुचाकीस्वार समोर चाललेल्या ट्रक क्रमांक UP 77 AAN 4491 ला ओव्हरटेक करत असताना दुचाकी फसवून झालेल्या अपघातात दुचाकीस्वार ट्रकच्या चालकाखाली येऊन मरण पावल्याची घटना घडली आहे। हा सर्व प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे। सरकारतर्फे दुधाला सरसकट दरवाढ करण्यासाठी फुलंब्री टी पॉइंट येथे मंगळवार रोजी 10:30 वाजता रस्ता रोको करण्यात आला। त्या तालुक्यातील सर्व शेतकरी आणि काँग्रेस कार्यकर्ते मोठ्या संख्येने सामील झाले होते।